2026चं आय-पी-एल येतंय आणि इंजिनिअरिंग स्टुडंटच्या बाबतीत आय-पी-एल खूप अवघड असतं. कारण त्यांना अशा काळात आय-पी-एल येतं, की ज्या काळात की जे सेम असतं फायनल सेम म्हणजे प जे महत्त्वाचं सेम असतं त्या काळात आय-पी-एलच्या मॅचेस चालू होतात आणि आय-पी-एलच्या मॅचेस अशा रंगात येतात ज्यावेळेस की आपले एक्झाम असते ना, ते चालू होते. मग इंजिनिअरिंगची एक्झाम चालू झाली, की त्यावेळेस कुठे आय-पी-एलचे सामने पुढच्या नेक्स्ट राउंडपर्यंत किंवा मेन जे रंगतदार मॅचेस असतात त्यावेळेस चालू होतात. मग अशा वेळेस आमच्या विद्यार्थ्यांना, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना जेव्हा मी इंजिनिअरिंग स्टुडंट होतो, त्यावेळेस खूप सारा असा प्रश्न पडतो, की आता मॅच बघू की आपल्या एक्झामकडे फोकस करू? आता क्रिकेट महत्त्वाचं आहे का अभ्यास महत्त्वाचा का करिअर महत्त्वाचं? या सगळ्या गोष्टीचा प्रश्न त्यालाच पडतो जो खरा क्रिकेटचा चाहता असेल. कारण क्रिकेट पाहणाऱ्यांच्या आता आपल्या भारताच्या सगळ्या कानाकोपऱ्यात खूप मोठी संख्या आहे. त्याच्यामुळं मॅच न आवडणारे खूप कमी लोकं असतील आणि त्यात आय-पी-एल पाहणारे म्हणजे सगळेच. फेव्हरेट टीम असेल, कोणाची सी-एस-के असेल, कोणाची मुंबई इंडियन्स असेल, कोण कुठल्यातरी टीमचा तो चाहताच असतो. नसेल तर तो कोणत्या ना कोणत्या प्लेयर त्याचा फेव्हरेट असतोच. मग अशा वेळेस सगळीकडे ज्यावेळेस चर्चेचं वातावरण चालू होतं आणि मॅचेस सुरू होतात, त्यावेळेस प्रत्येक त्या क्रिकेट प्रेमीला मॅच पाहण्याचा मोह आवरत नाही आणि हाच तो परीक्षेचा क्षण असतो. मला तर आठवतंय ज्यावेळेस मी 10वी पास आउट झालो आणि 11वी-12वी मध्ये असताना अ, ह्या मॅचेस चालू झाल्या आय-पी-एलच्या आणि ज्यावेळेस मी 2009 साली इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, त्यावेळेस आय-पी-एल थोडंसं पीकला आलं, की ज्यावेळेस सगळे प्लेयर फॉर्ममध्ये होते, चांगले-चांगले प्लेयर खेळत होते आणि अशा वेळेस टीम्स पण चांगल्या होत्या. पहिल्या सीझनमध्ये अ, राजस्थानने जिंकल्यानंतर चेन्नई जिंकल्यानं अशा एक-एक टीम्स म्हणजे विजेते ठरत होत्या आणि त्या काळामध्ये आय-पी-एलची क्रेज खूपच जास्त होती आणि ॲज अ क्रिकेट लव्हर प्रत्येक जणाला आय-पी-एलच्या मॅचमध्ये उत्सुकता होती आणि इंजिनिअरिंगच्या एक्झाम पण त्यावेळेस आत्ताच्या तुलनेने टफच मानता येईल. खूप टफ असायच्या. त्याचे रिझल्ट, त्याचे बॅकलॉग राहण्याचे प्रमाण खूप असायचे. मग बॅकलॉगचं टेन्शन प्लस रिझल्ट चांगला लागण्यासाठीचा म्हणजे एक असणारा ध्यास ह्याच्यामध्ये आय-पी-एलचे सामने आता मॅच अशी सुरू झाली, की एक फेव्हरेट टीमची मॅच तर बघायचीच, पण बाकीच्या मॅच पण बघायच्या. हे सगळ्यांच्या डोक्यात असायचे. म्हणजे पूर्ण आय-पी-एल बघण्याकडे हे असं त्यामध्ये पी-एल असायच्या. ज्यावेळेस परीक्षेच्या आधीच्या ज्या लीव्हज असायच्या, त्या लीव्हजमध्ये आय-पी-एलचे सामने बघितले जायचे आणि शेवटच्या एंडला ज्यावेळेस मॅचच्या शेवटी यायचा त्यावेळेस जे एक्झामचा काळ असायचा त्यावेळेस फायनल, सेमीफायनल अशा गोष्टी असायच्या. मग त्यावेळेस मॅच बघायच्या, की अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करायचा आणि आपल्याला एक्झाम क्लिअर करायला बघायचा हाच प्रश्न असायचा. तर हा प्रॉब्लेम 2008 पासून आज 2026 18 वर्षात तोच प्रॉब्लेम आहे. आता काही लोकं आपल्या करिअरवर फोकस करू शकतायत, काही लोकं एक्झामसाठी कॉन्सन्ट्रेट करू शकतायत. पण याच्यावर उत्तर एकच असेल, की आय-पी-एल पाहणं काही वाईट नाहीये. पण तुमचे 4 वर्षाच्या करियर नंतर आय-पी-एल चालू राहते. लक्षात ठेवा. कारण की आम्ही त्याच्यानंतर ज्यावेळेस इंजिनिअरिंग संपल्यानंतर आय-पी-एल चालूच आहे. त्या वर्षानुवर्षानं आयुष्यभर चालूच राहणार आहे. पण इंजिनिअरिंगची डिग्री तुम्हाला एकदाच भेटणार आहे. तुमच्या परीक्षा त्याच वर्षी महत्त्वाच्या असणार आहे. तुम्ही त्या काळात जर पास किंवा फेल होताय हे तुमच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. आय-पी-एल सगळ्यांसाठी महत्त्वाचा असेल, पण तुमच्यासाठी तुमचा तो रिझल्ट, तुमचं त्या वर्षीचा परफॉर्मन्स हे खूप महत्त्वाचं असणार आहे. त्याच्यामुळे बघताना विशेष काळजी ही घ्या, की आपल्या ओव्हरऑल परफॉर्मन्सवर फरक पडणार नाही. कारण की आय-पी-एल दरवर्षी येणारच आहे. त्याच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळणारच आहेत. पण त्याचबरोबर आपल्या वैयक्तिक प्रगतीकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ज्याच्यानंतर मग तुम्ही आय-पी-एलचा एन्जॉयमेंट कशी करायची तुमच्या हातात असणार आहे. कारण इंजिनिअरिंग स्टुडंट आणि आय-पी-एल हे एक समीकरण बसणं खूप अवघड आहे. इंजिनिअरिंग झाल्यानंतर जॉबला लागल्यानंतर तुम्ही निवांत संध्याकाळी येऊन मॅच बघू शकता. तोपर्यंत आपल्या मनाला मारून थोडंसं अभ्यासावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद.